नमस्कार. तर तुम्ही कंटाळले आहात का वाटाणे खाऊन खाऊन या सीझनमध्ये? तर मग हे तुमच्यासाठी. तर ही आहे वाटाण्याची आमटी माझ्या पद्धतीची. तर नक्की तयार करा. तर ही आमटी जी आहे ना अतिशय टेस्टी ऐसे लगती है और खाने में अमेजिंग लगती है. तो काय करने का मैं बताती हूँ. तर चल पोरी, आता शिकवते मी आमटी बनवायला. आमटी बनवण्यासाठी हे जे आपले सीझनल मटर आहेत, मटर खाऊन खाऊन अतिशय कंटाळा आला आहे पण खातो आहे, त्यासाठी वेगवेगळे प्रकार बनवतो आहे आणि छान आमटी अशी बनवते. तर हे वाटाणे जे आहेत ना ते मी असे छान मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. अगदी फाईन पेस्ट नाही बनवली. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे आणि इथे घेतलेले आहे अद्रक लसूण मिरची. बघा असं मिक्सरला एकदा फिरवलं आहे, खलबत्त्यात कुटने का या तो मिक्सर में फिराने का, ऐसा कुछ भी कर सकता है तुम. कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि हे जे बटाटे आहेत बटाट्याच्या फोडी तळून घ्यायच्या. ही जी आहे ना स्टाईल ती नॉर्थ इंडियामध्ये बनवली जाते, पण मी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये असं बनवलेलं आहे. छान 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 अशी लागते हो आमटी. तुम्ही नक्की करून बघा. बघा छान असे लालसर झालेले आहेत बटाटे, काढलेले आहेत. आता इसमें मैं फोडणी डालने वाली. फोडणी में क्या लिया है, जीरा लिया है, मेथी का दाना, त्यानंतर मोहरी घेतली आहे. त्यानंतर हिंग जे आहे ना ते बघा असं डिंकासारखं असं दिसतंय, ते हिंग पण हिंगच आहे हां, ओरिजिनल एकदम. त्यानंतर बडीशेप. आणि आता हे मी टाकणार आहे फोडणी पे. फोडणी पे डालने का ऊपर से कढीपत्ता टाकते मी हां. आणि कढीपत्ता टाकल्यानंतर ते तडतड 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 करणार, तर थोडंसं लांब व्हा हां, नाहीतर चटका बसणार छान. तर असं टाकल्यानंतर आपण टाकणार ही अद्रक लसूण आणि मिरची असं ठेचून कुटून जे म्हणाल ते तसं टाकलेलं आहे. आणि तो असं लालसर झालं की मग आपण पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला मी काय करायचं. बघा लाल झालं की नाही. अभी क्या करने का इसमें इसमें डालने का है अपना मटर वाला वाटण. वाटून घेतलेले आहेत. वाटण नाही ते वाटून घेतलेले आहेत. असं ओबड धोबड अशी पेस्ट आणि त्यात अख्खे वाटाणे पण डालने का हां, भूलने का नहीं. आता इसको अच्छे से परतो. परतल्यानंतर 5 मिनटं परतायचे हां, 5 ते 6 मिनटं. म्हणजे रंग थोडासा बदलेल. जितकं तुम्ही परताल ते अतिशय टेस्टी लागणार. आणि नाही परतणार तर मग ते कच्चं कच्चं लागणार, नाही चांगलं लागणार. छान आहे बघा, परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी कुछ मसाले डालने वाली. हळद आणि धणेपूड टाकते मी. आणि छान परतून आणि मग यामध्ये टाकणे का आहे टोमॅटो कांदे का पेस्ट. ते पण छान परतून 5 मिनटं परतायची. परतनंच हा जो आहे ना ऑप्शन सगळ्यात टाईम किलिंगवाला आहे, पण परता हा छान लागते. नक्की ट्राय करा तुम्ही. बघा असे छान मी परतणार आहे आणि यामध्ये टाकते मी आपले बटाटे जे तळलेले आहेत ना ते बटाटे टाकणार आहे. आणि परत आपण घाटने का अच्छे से परतने का. हो, परतलं ना तरच मस्त लागणार. परत स्ट्रेस देऊन मी तेच बोलते. तर बघ पोरी, आता तुझ्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे तू पाणी टाक. पण आता बघ मी एवढं पाणी टाकते, तर जेव्हा आमटी लास्ट स्टेपला मी उघडणार तर ती आमटी जी आहे कमी झालेली दिसेल. म्हणजे आपल्याला शिजवायची आहे चांगल्या प्रकारे. लक्षात ठेव पोरं दोघं पण पोरं सगळी पोरं. तर असं छान परतवायचं आणि मग झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनटं 15 मिनटं मस्त आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये झाकण काढा हो, नाहीतर असं पूर्ण बबल्स तयार होतील आणि झाकण पण बाहेर पडेल आणि ती आपली आमटी जी ती पण बाहेर जाणार. म्हणून मध्ये मध्ये बघा. खूप जास्त उकळ आला तर झाकण थोडा बाजूला काढा, फ्लेम कमी करा. त्या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. बघ पोरी किती छान असं आपली आमटी जी आहे ती उकळते. मी अजून उकळून देणार आहे हां. त्यात घालते मी मीठ. आवडी के अनुसार मीठ डालने का, नहीं चवी के अनुसार मीठ डालने का. तो फिर
देख आता हा आहे आपला फायनल लुक. तवंग बघितला का किती छान येतोय. अरे वा जबरदस्त आमटी झाली. आता कोथिंबीर भुरभुरने का ऊपर से. आणि आपली आमटी जी आहे त्या तयार आहे. तर मी खाणार आहे पोरी भातासोबत. त्याच्यावर टाकणारे मस्त तूप, घेणारे लिंबाची फोड आणि पापड. वा वा वा, हा आहे माझा आजचा बेत. तर नक्की करून बघा हां पोरांनो, पोरं पोरी सगळ्यांनी करून बघा. बघा किती छान आहे जेवण माझं. या जेवायला मित्रांनो. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत चला. थँक्यू.